यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील ई क्लास जमिनीमध्ये ट्रॅक्टर व जेसीबी मशीनच्या साहाय्याने दिनांक 14 जून 2017 मध्ये 1198 ब्रास अवैध उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार महागाव यांनी आरोपी शिवाजी गणेश देशमुख यांच्यावर 28,75,315 रुपये दंड आकारून जप्तीचा आदेश पारित करण्यात आला होता। यामध्ये फेर चौकशीमध्ये उत्खनन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे तहसीलदार यांनी तोच आदेश दिनांक 17 जून 2019 रोजी कायम करण्यात आला आहे। या प्रकरणी मंडळ अधिकारी श्रीकृष्ण भोयर यांनी पोफडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला होता। त्यावरून पोफडी पोलिसांनी आरोपी शिवाजी गणेश देशमुख यांना अटक करून त्यांची उत्खननामध्ये वापरण्यात आलेले ट्रॅक्टर व गजानन बाबूराव देशमुख यांची जेसीबी मशीन जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोफडी पोलीस करीत आहे। पोस्टे पोपाळे हद्दीतील डोंगरगाव या ठिकाणी ई क्लास जमिनीमध्ये अवैध मुरुमाचे उत्खनन झालेले होते। त्या प्रकरणी मंडळ अधिकारी श्रीकृष्ण नारायण भोयर यांच्या रिपोर्टवरून पोस्टे पोपाळे येथे 231/17 अपराध दाखल आहे। या संदर्भात आरोपितांनी मंडळ अधिकाऱ्याकडे माननीय तहसीलदार यांनी जी दंडात्मक कारवाई केलेली होती त्यांची अपील केलेली होती माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे महसूल। त्यांनी तहसीलदार यांनी केलेला दंड कायम ठेवलेला आहे। तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्या चौकशीत एकूण 1198 ब्रास मुरुमाची उत्खननाची त्या ठिकाणी चोरी झालेली होती। आरोपीने अपील केल्यामुळे आणि महसूल विभागाची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती। महसूल विभागाचा अंतिम आदेश आम्हाला प्राप्त झाला। त्यानंतर आमच्या वरिष्ठाच्या आदेशाने या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी गणेश देशमुख ज्यांना मुरुम चोरलेला आहे, ज्याच्या मालकीचा ट्रॅक्टर आहे, त्याला सदर गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आलेली आहे। त्याचा PCR प्राप्त करण्यात आला होता, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला कस्टडी कमी मिळाली। यामध्ये ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेला आहे। गजानन बाबूराव देशमुख यांची जी जेसीबी होती या गुन्ह्यामध्ये वापरलेली तपासादरम्यान जे साक्षीदाराच्या बयानावरून जे निष्पन्न झालेली होती ती जेसीबी सदरच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये साक्षीदार निष्पन्न करण्यात आलेले, यामध्ये काही आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे। घटना जुनी आहे, आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये, प्रकृती अस्वास्थ्याचं कारण घेतो आहे। यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। तपास आपला चालू आहे आणि अंतिम अहवाल वर्षांच्या मागणीनंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, यवतमाळ।